पक्ष भरलेला आहे, आज पहिलाच अर्ज माझा आहे. बरंच काय काय इथं प्रशासनाचं क्रिटिकल काम आहे. प्रशासन म्हणजे गेल्यावर प्रत्येक वेळी उमेदवाराला नवीन नवीन अर्ज भरायला माणसं येतात, त्यांना म्हणजे जे माहिती द्यायची ती माहिती दिली जात नाही आणि त्याच्यामुळं सकाळ धरणं म्हणजे 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत त्रास झाला त्या गोष्टीचा. आणि आता साहेबांना बोललो म्हणजे त्या संदर्भात साहेब म्हणजे ती ठीक आहे, कुणी सांगितलं. आता कुणी सांगितलं प्रांतानं आम्ही कसं सांगणार, कुणी सांगितलं समोरच सांगितलं ना आम्हाला. बऱ्याच अडचणी आहेत, मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. नवीन माणसाचं म्हणजे काम नाही तर फॉर्म भरणं. किती नंबर मधून भरला? प्रभाग क्रमांक 11 मधून भरलेला आहे. अपक्ष भरलाय का पक्ष? अपक्ष. सातारा विकास आघाडीकडून काय फोन तुम्हाला नाही? अजून काय नाही तसं. आता 8वी वेळ झाली म्हणजे 40 वर्ष झालं सातारा देवे घराण्याचं ते नगरसेवक पद आहे. किती वेळ म्हणला? आता 8वी वेळ आहे. आता कुठला मुद्दा घेऊन तुम्ही काय नाही, तो माझा जो प्रभाग आहे त्या प्रभागाचे 2 तुकडे झाले. त्यातला अर्धा प्रभाग व्यंकटपुरा बाजूला झाला आणि चिमनपुरा बाजूला झाला. त्यामुळे मी व्यंकटपुऱ्यातनं कामं केल्यात म्हणल्यावर मी मागणी केली आहे भाजपकडे. देतील न देतील पण मी आता माझा अपक्ष म्हणून भरून टाकतो. भावी नगराध्यक्ष चांगला असावा, त्याला सातारची जाण असावी, अशा पद्धतीचा नगराध्यक्ष असावा. त्यांना माहिती पाहिजे म्हणजे सातारा कसा आहे आपला. एकतर आपला चढाचा भाग असल्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी बिनी, त्यामुळं त्या पद्धतीचा नगराध्यक्ष चांगला असावा. सातारासाठी तुमचं काय विजन राहणार? सातारासाठी विजन मी माझं विजन आहे ते प्रांतांकडे दिलेलं आहे. मी काय करणार आहे माझ्या प्रभागात त्याचं विजन म्हणजे 1500 अक्षरात सांगितले काय तुमचं विजन आहे पुढचं, ते विजन मी दिलंय त्यांना. आणि तुमच्या प्रभागात मंगळवार तळे येतं का? हा, मंगळवार तळे येते, रामाचा गोठ येतो, व्यंकटपुरा येतो, धुमाळाळी येते, गडकराळी येते, सह्याद्री पार्क येतं, समाधीचा माळे. मंगळवार तळ्यामध्ये गणेश विसर्जनासाठी प्रतिबंध केलेले आहे उच्च न्यायालयाने. साताऱ्यातल्या मंडळांना अन्य कुठेही तलाव उपलब्ध नाही. तुमच्या माध्यमातून तुम्ही काय? जे नगरपालिका प्रशासन आहे त्यांना वारंवार सांगितले पण तळ्यात विसर्जन करू नये ह्या मताचा मी सहमतच आहे आणि त्याच्यासाठी मी बॅरागेटिंग केलेलं आहे 100 खर्चात सातारा नगरपालिका मंगळवार तळ्याला. पण गणेश उत्सव मंडळांसाठी तलाव दुसरा उपलब्ध नाही, जागा बघून करायचं ना, त्याचा त्या पद्धतीचे प्रयत्न होतील. मंगळवार तळे पोस्ट ऑफिस जे आहे त्याचं पण स्थलांतर झालेलं आहे, ती पण अद्याप नाही तिथे बिल्डिंग बांधून झालेली आहे पण काय पोस्ट ऑफिसकडून काय तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळं ते प्रॉब्लेम फक्त राहिलेला आहे. त्यांनी सांगितलं होतं पोस्ट ऑफिसनं संडास बाथरूम पाहिजे, आपण संडास बाथरूम बांधलेलं आहे तिथे, पण ते पोस्ट ऑफिस काय अजून भाडं नगरपालिका म्हणते 10,000 पाहिजे आणि त्यांचं म्हणणं आहे की 3,000 रुपये देतो. आता तुम्ही ज्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करणार आहात आगामी काळात त्यासाठी तुम्ही उमेदवारी अर्ज भरलाय, तर शहर बस सेवा पण उपलब्ध नाही. इलेक्ट्रिक करणार आहेत, आता नगरपालिकाच करणार आहे असं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं होतं पापड साहेबांनी, त्याच्यावर बघू आपण. आता हे प्रभाग रचनाची किचकट आहे, किचकट एकदम किचकट. पूर्वी ज्यांनी काय झालंय माहितीये का, माझ्या प्रभागात म्हणजे जिथं मी राहतोय ते रांगोळी कॉलनीचं पण मतदान तिथं आलेलं आहे. तुम्ही हरकती घेतलेल्या आहेत? हरकती घेतलेले आहेत. त्याच्यावर काय उपाय? काय नाही, अजूनही कुठलं बुधवार नाक्याचं येतंय मधनं, कुठं खारेवीर येते, कुठं राजवाडा येतोय, अशा पद्धतीचा यादव गोपाळ पेठ येते, अशी वेगवेगळी पानं लागलेली आहेत मतदार याची.